नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. बरेच लोकांचे फोन येत आहेत की सर, फ्लावरिंग खूप सुंदर आलेलं आहे, चांगलं फ्लावरिंग आलेलं आहे, चांगला मोहर आलेला आहे, परंतु बागेत तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळलेला आहे, मँगो हॉपर्सचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. आणि मँगो हॉपर्स म्हणजे बऱ्याच लोकांना ही कीड समजत नाही, तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर मँगो हॉपर्स म्हणजे तुमच्या बागेत मँगो हॉपर्स आहे किंवा नाही हे ओळखण्याची साधी ट्रिक आहे की तुमच्या बागेत चिकट असा चकचकीत पदार्थ जो पानांवर आढळतो का, तो जर आढळत असेल किंवा पानांवर असा ज्याप्रमाणे गुळाचं पाणी आपण टाकतो त्याप्रमाणे चिकट असं द्रव जर आढळत असेल पानांवरती, तर तिथे मँगो हॉपर्स म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे असं समजायचं. आणि अशा बागेंमध्ये मग काय होतं की तुडतुडे जे आहेत ते आपल्या बागेतील मोहर जो आहे याचा रस शोषायला लागतात आणि रस शोषून तो मोहर एकदम कमजोर आशक्त करतात आणि त्यानंतर आपल्या बागेत सेटिंग फार कमी व्हायला लागते आणि मोहरसुद्धा गळतो आणि फळ गळसुद्धा मँगो हॉपर्समुळे झालेली बऱ्याच ठिकाणी आढळते. आता ह्याच बागेचं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर ह्या बागेत 8 दिवसापूर्वी खूप मँगो हॉपर्स म्हणजे तुडतुड्यांचं भरपूर प्रमाण होतं. म्हणजे खूप ठिकाणी चिकट अशी पानं झालेली आढळले आम्हाला आणि खूप मोठ्या प्रमाणात मँगो हॉपर्स आढळले. आता तुम्ही जर विचार कराल तर अशी कीड आढळल्यावर पर्यायी उपाय काय करायचा आहे, तर अशी कीड आढळल्यावर तुम्हाला इमिडा, आता इमिडाचा डोस बऱ्याच लोकांनी मी टाकल्यावर बरेच लोक कमेंट्स करत होते की सर, इमिडाचा डोस तुम्ही जास्त टाकलेला आहे, एवढा डोस नाही टाकायचा, 1 ml 2 लिटर पाण्यासाठी वापरतो किंवा 1 ml 1 लिटर पाण्यासाठी वापरतो. तर मित्रांनो, तुडतुड्यांमध्ये व्हेरिएशन आलेलं आहे, मल्टी ड्रग रेजिस्टर आलेला आहे, त्याच्यामुळे 1 ml ने किंवा ½ ml ने अजिबात तुडतुडा कंट्रोल होणार नाही. यासाठी तुम्हाला 2 ml प्रति लिटर इमिडा आणि त्याबरोबर हेक्झाकोनाझॉल 2 ml जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला बागेत किडींबरोबर बुरशीसुद्धा कंट्रोल झालेली दिसते आणि निरोगी मोहर तुम्हाला तुमच्या बागेत आढळेल. आणि चांगला मोहर आणि चांगली निरोगी बाग जर असेल तर तुम्हाला सेटिंग पण पुढील काळात चांगली मिळेल, फ्लावरिंग चांगलं मिळेल आणि त्याच्यामुळं फळांची संख्या पण जास्त मिळू शकते. पण तुम्ही आत्ताच हा तुडतुडा कंट्रोल करायला पाहिजे. ह्या अवस्थेतच तुडतुडा कंट्रोल करा, पुढं हा कंट्रोल होत नाही, कारण त्याची उत्पत्तीची संख्या लाखोने होते आणि मग कितीही आपण प्रयत्न केला तरी तो जास्तीत जास्त लपण्याचा प्रयत्न करतो. झाडांच्या फांद्यांच्या भेगांमध्ये ज्या भेगा पडलेल्या आहेत त्याच्यातसुद्धा लपून राहतो. तर तुम्हाला हा तुडतुडा आत्ताच कंट्रोल करायचा आहे. परत एकदा ऐका, इमिडा 2 ml आणि हेक्झाकोनाझॉल 2 ml हे दोन्हींचं कॉम्बी करा प्रति लिटरसाठी आणि तुमच्या बागेत फवारा. तुम्हाला चांगला आणि उत्कृष्ट रिझल्ट मिळेल आणि चांगली बाग होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.